वैदिक संस्कृती. नमस्कार, मी ज्ञानेश्वर. आपण पाहत आहोत इयत्ता 6वीचा पाठ 4. चला तर सुरू करूया. त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. वैदिक वाङ्मय. वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय. वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते. वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केली. वेदातील काही सूक्ते स्त्रियांनाही स्फुरलेली आहेत. वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत होती. वैदिक वाङ्मय अत्यंत समृद्ध आहे. ऋग्वेद हा त्यातील मूळ ग्रंथ मानला जातो. तो काव्य आहे. ऋग्वेदास यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 वेद आहेत. या 4 वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात. विद म्हणजे जाणणे. त्यापासून वेद ही संज्ञा तयार झाली. तिचा अर्थ ज्ञान असा होतो. मौखिक पठणांच्या आधारे वेदांचे जतन केले गेले. वेदांना श्रुती असेही म्हणतात. ऋग्वेद संहिता. ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय. ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य. अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सूक्त असे म्हणतात. ऋग्वेद संहितेत विविध देवतांची स्तुती करणारी सूक्ते आहेत. यजुर्वेद संहिता. यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत. यज्ञविधीमध्ये कोणत्या मंत्राचे पठण केव्हा आणि कसे करावे यांचे मार्गदर्शन या संहितेत आहे. पद्यात असणारे मंत्र आणि गद्यात दिलेली त्या मंत्राचे स्पष्टीकरण अशी या संहितेची रचना आहे. सामवेद संहिता. काही यज्ञविधीच्या वेळी तालासुरात मंत्र गायन केले जाई. ते गायन कसे करावे यांचे मार्गदर्शन सामवेद संहितेत केले आहे. भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे. अथर्ववेद संहिता. अथर्ववेदांच्या संहितेला अथर्व ऋषीचे नाव देण्यात आले आहे. अथर्ववेदातील दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्त्व दिलेले आढळते. आयुष्यात येणाऱ्या संकटावर, दुखण्यावर करायचे उपाय त्यात सांगितले आहेत. तसेच अनेक औषधी वनस्पतींची माहितीही त्यात दिलेली आहे. राजाने राज्य कसे करावे यांचेही मार्गदर्शन त्यात केले आहे. संहितांच्या रचनेनंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांची रचना केली गेली. त्याचाही समावेश वेद वाङ्मयात केला जातो. ब्राह्मण ग्रंथ. यज्ञविधीमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात. प्रत्येक वेदांचे स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ आहेत. आरण्यके. अरण्यात जाऊन एकाग्रचित्ताने केलेले चिंतन आरण्य ग्रंथामध्ये मांडलेले आहे. यज्ञविधी पार पाडत असताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी यात घेतलेली दिसते. उपनिषदे. उपनिषद म्हणजेच गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान. जन्म मृत्यूसारख्या घटनांबद्दल अनेक प्रश्न आपल्याला आपल्या मनात येत असतात. त्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळत नाहीत. अशा गहन प्रश्नावर उपनिषदामध्ये चर्चा केली आहे. 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे रचण्यास सुमारे 1500 वर्षाचा कालावधी लागला. त्या कालावधीत वेदकालीन संस्कृतीत अनेक बदल होत गेले. त्या बदलांच्या आणि वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वैदिक वाङ्मय हे महत्त्वाचे साधन आहे. कुटुंब व्यवस्था, दैनंदिन जीवन. मित्रांनो, व्हिडिओ पसंत येत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा.
वेदकाळात एकत्र कुटुंब पद्धती होती. कुटुंबातील कर्ता पुरुष घराचा प्रमुख म्हणजे गृहपती असे. गृहपतींच्या परिवारात त्यांचे वृद्ध मातापिता, त्यांचे लहान भाऊ आणि त्या भावांचे परिवार, त्यांची पत्नी आणि मुले, त्यांच्या मुलांचे परिवार अशा सर्वांचा समावेश असे. ही कुटुंब व्यवस्था पुरुषप्रधान होती. सुरुवातीच्या काळात लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी अशा काही विद्वान स्त्रियांचे उल्लेख वैदिक साहित्यात आढळतात. परंतु हळूहळू स्त्रियावरील बंधने वाढत गेली. त्यांचे कुटुंबातील आणि समाजातील स्थान अधिकाधिक दुय्यम होत गेले. वेदकाळातील घरे मातीची किंवा कुंडाची असत. गवत किंवा वेलींचे जाडसर तट्टे विणून त्यांच्यावर शेण माती लिपून तयार केलेली भिंत म्हणजे कूड. या घरांच्या जमिनी शेणा मातीचे सावरलेले असत. घरासाठी गृह किंवा शाळा हे शब्द वापरले जात. वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू, तांदूळ, सातू या तृणधान्याचा समावेश होता. त्यापासून ते विविध पदार्थ बनवत असत. वैदिक वाङ्मय यव, गोमुद, गोधूम, विहीर, व्रीही यासारखे शब्द वेदकालीन लोक लोकरीत आणि सुती वस्त्रे वापरत. यव म्हणजे सातू बार्ली, गोधूम म्हणजे गहू, व्रीही म्हणजे तांदूळ. दूध, दही, लोणी, तूप, मध हे पदार्थ त्यांच्या आवडीचे होते. उडीद, मसूर आणि तीळ तसेच मांस या पदार्थाचाही त्यांच्या आहारात समावेश होता. वेदकालीन लोक लोकरी आणि सुती वस्त्रे वापरत. वल्कले म्हणजे झाडांच्या सालीपासून तयार केलेले वस्त्रेही वापरत. तसेच प्राण्यांच्या कातड्यांचाही उपयोग वस्त्र म्हणून केला जाई. स्त्रिया आणि पुरुष फुलांच्या माळा, विविध प्रकारच्या मण्यांच्या माळा, सोन्याचे दागिने वापरत असत. विविध प्रकारच्या माळ्या. निष्क नावाचा गळ्यातील दागिना विशेष लोकप्रिय असावा. त्याचा उपयोग वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठीही होई. गायन, वादन, नृत्य, सोंगट्यांचा खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकार ही त्यांची मनोरंजनाची साधने होती. वीणा, शततंतू, झांजा आणि शंख ही त्यांची प्रमुख वाद्ये होती. डमरू, मृदंग ही तालवाद्येही ते वापरत असत. शेती, पशुपालन आणि सामाजिक जीवन. वैदिक काळात शेती हा प्रमुख व्यवसाय होता. अनेक बैल, जुंपलेली नांगरे, नांगरट केली जाई. नांगराला लोखंडाचा फाळ बसवत असत. अथर्ववेदामध्ये पिकावर पडणारी कीड, पिकांचा विध्वंस करणारे प्राणी आणि त्यावरील उपाय यांचाही विचार केलेला आढळतो. खत म्हणून शेणाचा उपयोग केला जाई. वैदिक काळात घोडा, गाय, बैल, कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्त्व होते. गायीच्या विनिमयासाठी उपयोग केला जाई. त्यामुळे गायींना विशेष किंमत होती. इतरांनी गाय चोरून नेऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जाई. घोडा हा अत्यंत वेगाने पळणारा प्राणी. त्याला माणसाळून रथाला जोडण्यात वेदकालीन लोक निष्णात होते. वेदकालीन रथाची चाके आऱ्यांची होती. भरीव चाकापेक्षा आऱ्यांचे चाक वजनाने हलके असते. घोडा जोडलेले आऱ्यांच्या चाकाचे वेदकालीन रथ अर्थातच खूप वेगवान होते. त्या काळात शेती आणि पशुपालन यांच्याखेरीज इतर अनेक व्यवसायांची विकास झाला होता. व्यावसायिक कारागीर समाजव्यवस्थेत महत्त्वाचे घटक होते. श्रेणी या नावाने ओळखले जाणारे त्यांचे स्वतंत्र संघ होते. अशा श्रेणींच्या प्रमुखाला श्रेष्ठी असे म्हणत.
परंतु हळूहळू व्यावसायिक कारागिरांचा दर्जा दुय्यम होत गेला. त्या काळात समाज ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे वर्ण होते. हे वर्ण व्यवसायावरून ठरत नंतरच्या काळात वर्ण जन्मावरून ठरू लागले. त्यामुळे जाती निर्माण झाल्या. जाती व्यवस्थेमुळे समाजात विषमता निर्माण झाली. आदर्श आयुष्य कसे जगावे यासंबंधीच्या काही कल्पना वेद काळात रूढ झाल्या होत्या. त्यामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या 4 टप्प्यांना 4 आश्रम असे म्हटले जाई. पहिला आश्रम म्हणजे ब्रह्मचार्याश्रम. गुरुजवळ राहून विद्या प्राप्त करण्याचा हा काळ. ब्रह्मचर्याश्रम यशस्वी रीतीने पार पाडल्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे गृहस्थाश्रम. या काळात पुरुषाने कुटुंब आणि समाज यांच्यासाठी असलेली आपली कर्तव्ये पत्नीच्या सहाय्याने पार पाडावी अशी अपेक्षा असते. तिसरा आश्रम म्हणजे वानप्रस्थाश्रम. या टप्प्यावर त्याने घरदारांच्या मोहाचा त्याग करून दूर जावे, मनुष्यवस्ती नसलेली ठिकाणी राहावे आणि अत्यंत साधेपणाने जगावे. चौथा आश्रम म्हणजे संन्यासाश्रम. या टप्प्यावर मनुष्याने सर्व प्राण्यांचा, सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगावे. फार काळ एके ठिकाणी राहू नये असा संकेत होता. धर्मकल्पना. वेदकालीन धर्मकल्पनामध्ये निसर्गातील सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळ, नद्या यासारख्या निसर्गातील शक्तींना देवता रूप दिलेले होते. त्या जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदामध्ये त्यांचा प्रार्थना केलेली आहे. त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत. त्याला हवी असे म्हणत. अशा तऱ्हेने अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याचा विधी म्हणजे यज्ञ. सुरुवातीला यज्ञविधी स्वरूप साधे होते. पुढे त्याचे नियम अधिकाधिक कठीण होत गेले. ते कठीण यज्ञविधी पार पाडणाऱ्या पुरोहितांचे महत्त्व त्यामुळे वाढत गेले. वेदकालीन लोकांना सृष्टीचे व्यवहार कसे चालतात याचाही विचार केला जातो. उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर हिवाळा हे नियमित असणारे सृष्टीचक्र आहे. सृष्टीचक्र आणि त्यांच्या गतीने फिरणारे जीवनचक्र याला वेदकालीन लोकांनी ऋतू असे नाव दिले. प्राणीमात्रांचे जीवन हाही चक्राचाच एक भाग आहे. सृष्टीचक्रात बिघाड झाल्यावर संकटे येतात. असे होऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. कोणीही सृष्टीचे नियम मोडू नये असे वागणे म्हणजे धर्माप्रमाणे वागणे असे समजले जाई. शासन व्यवस्था. वेद काळात प्रत्येक ग्राम वसाहतीचा एक प्रमुख असे. त्याला ग्रामणी असे म्हणत. अनेक ग्राम वसाहतीचा समूह म्हणजे विश. त्यांच्या प्रमुखाला विशपती असे म्हणत. अनेक विश मिळून एक जन तयार होत असे. पुढे जन जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावले तेव्हा त्या प्रदेशाला जनपद म्हटले गेले. जन ज्या प्रमुखाला रूप किंवा राजा म्हटले जाई. प्रजेचे रक्षण करणे, कर गोळा करणे आणि उत्तम राज्यकारभार करणे ही राजाची कर्तव्ये होती. राज्यकारभार उत्तम रीतीने चालवण्यास सहाय्य करण्यासाठी राजाने अधिकाधिक नेमलेले असत. पुरोहित आणि सेनापती हे विशेष महत्त्वाचे अधिकारी होते. कर वसुली करण्यासाठी नेमलेले अधिकाऱ्याला भागदूग असे म्हणत. भाग म्हणजे वाटा. जनच्या उत्पन्नातील राजाचा भाग गोळा करणारे तो भागदूग. राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा, समिती, विदत आणि जन अशा 4 संस्था होत्या. त्यामध्ये राज्यातील लोक सहभागी होत. सभा आणि विदत या संस्थांच्या कामकाजात स्त्रियांचाही सहभाग असे. राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळात सभा म्हणत. तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकी समिती असे म्हणत. समितीमध्ये लोकांचा सहभाग असे. पुढे वैदिक विचार प्रवाहात स्मृती व पुराण नावाचे वाङ्मय निर्माण झाले. वेद, स्मृती, पुराणे
स्थानिक लोकधारणा इत्यादीवर आधारलेले धार्मिक प्रवाह कालांतराने हिंदू या नावाने ओळखले जाऊ लागले. प्राचीन भारतात यज्ञविषयी आणि वर्णव्यवस्था यांच्या बाबतीत वैदिक प्रवाहापेक्षा वेगळी भूमिका घेणारे धार्मिक प्रवाह अस्तित्वात होते. पुढील पाठात आपण त्याचा परिचय करून घेणार आहोत.